आंबेडकरांचा आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन झालंच पाहिजे, संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन झालंच पाहिजे. महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, शिवगावांच्या महिलांना न्याय मिळालाच पाहिजे. मी अरुणा जगन्नाथ खंडाईत, राहणार शिरडोनची, तालुका कोरेगाव. आमच्या तिथे ग्रामपंचायतीने महिला मागासवर्गीयांसाठी 8 शौचालय बांधली होती. ती काही समाजकंटकांनी ती पाडली आहेत. त्यासाठी आमची मागणी आहे की आम्हाला 8 संडास आमच्या आहेत तशी आम्हाला बांधून मिळावी. आमच्या आता परिस्थिती ही आहे की आमच्या महिला उघड्यावर शौचालयावर बसतात. ती इतकी लाजिरवाणी गोष्ट असताना सुद्धा ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायतच्या अधिकारी काहीही पुढाकार घेत नाही आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो. पण आमच्या ह्या आंदोलनाला आम्हाला ती काय दाद देत नाही, ती आमचं काय ऐकून घेत नाही, ती त्यांचं तीच खरं करते. ती आम्हाला उलटं मागं पडायला प्रोत्साहन करते की तुम्ही समजून घ्या, तुम्ही आम्हाला साथ द्या म्हणून. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आम्ही त्यांना साथ द्यावी, ते म्हणतील तसं आम्ही वागायचं. ती जर इकडं सारखं आम्हाला इथं बांधू द्या तिथं बांधू द्या असं म्हणलं की त्यांचं म्हणणं आम्ही मान्य केलं पाहिजे. त्याच्यासाठी आमच्यावर दबाव आणला जातो. त्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. वंदना येतो खंडाईत. आमच्या बौद्ध वस्तीतील शौचालय काही समाजकंटकांनी पाडले. तर आम्हाला म्हणजे किती दिवसाची मुदत दिलेली? 1 महिन्याची मुदत दिलेली की शौचालयाचे काम पूर्ण करू, पण त्यांनी काही केले नाही. असे चालढकल चालले. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आमचे शौचालय पूर्ण झाले पाहिजे. शिवबाळे साहेबांनी उपोषण केलं होतं. तर 10 दिवसाची मुदत दिलेली तरी त्यांनी आम्हाला फसवलं. आमच्या मागण्या काही मान्य केल्या नाहीत. त्यासाठी आमचा हा लढा चालू आहे. तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जी घटना घडली तेथील महिलांचे जे शौचालय आहेत ते पाडण्यात आलं. जे कोणी दोषी आहेत, जे कोणी जातीवादी मानसिकतेतून तिथं ते जे संडास पाडलेलं आहे त्यांच्यावर खऱ्या अर्थानं CO मॅडमने कारवाई करणं गरजेचं होतं. CO मॅडम ह्या महिला आहेत आणि त्या जाणीवेतून CO मॅडमने त्यांच्यावर कारवाई केली नाही. आमची मागणी एवढीच आहे की जो कोणी याच्यामध्ये दोषी आहे त्या जातीवादी समाजकंटकावर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि त्याला पाठीशी घालणारे जे व्हिडिओ आहेत, गटविकास अधिकारी आहेत, सरपंच आहेत आणि ग्रामसेवक आहेत त्यांचं निलंबन झालं पाहिजे. या मागणीसाठी आम्ही आमरण उपोषणाचा बसलेलो आहोत. यापुढे जर जिल्ह्यामध्ये मागासवर्गीयांवर अन्याय जर होत असेल तर त्यांनी रिपब्लिकन सेनेशी संपर्क साधावा असंही आम्ही या ठिकाणी आव्हान करतो. आम्ही या मागासवर्गीय लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि जोपर्यंत शिरडोनमध्ये जे संडास आहेत ते बांधून होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. याची प्रशासनानं दखल घ्या. शिरडोन गावातील माझ्या माता भगिनी या ठिकाणी आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आहेत. रिपब्लिकन सेनेने हा जो विषय आहे माझ्या मागासवर्गीय समाजातील महिलांची 8 जी संडास होती ती पाडली गेली आणि पाडल्यानंतर आम्ही ज्यावेळेस निवेदनं दिली, याच्या आधीसुद्धा मी 9 दिवस आंदोलन केलं होतं, त्यावेळेस त्यांनी एक गाडी वाळूची आणि कडीची टाकून आमची दिशाभूल केली आणि त्यांनी काम काही चालू केलं नाही. एकतर आपल्या कोरेगावच्या BDO मॅडम महिला आहेत, DYSP मॅडम महिला आहेत, आपल्या CO महिला आहेत आणि ह्या तिन्ही अधिकारी महिला असताना माझ्या मागासवर्गीय समाजातील महिलांना न्याय देऊ शकत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. ज्या समाजकंटकानं ते JCBच्या साह्यानं पाडलेलं आहे त्याला तात्काळ अटक करावी. BDO, ग्रामसेवक आणि सरपंच यांना तात्काळ निलंबित करावं. या मागण्यासाठी आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष विशालजी भोसले आमरण उपोषणाला बसलेले आहेत. रिपब्लिकन सेना सातारा जिल्ह्यातील एकाही मागासवर्गीय समाजातील व्यक्तीवरती अन्याय झालेला खपवून घेणार नाही. जशास तसं उत्तर द्यायची भूमिका रिपब्लिकन सेनेची आहे.
आम्ही बाबासाहेबांच्या अवलादी आहोत. त्यांनी आमच्या हातात आज लेखणी दिलेली आहे, पण वेळ प्रसंग आल्यानंतर कुणीही आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नये ही कळकळीची विनंती करतो. आणि या सातारा जिल्ह्यात कुणीही माझ्या मागासवर्गीय समाजावरती अन्याय करू नये ही विनंती करतो. आणि हे जोपर्यंत ही संडासं बांधली जात नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण हे चालूच राहील. तोपर्यंत आम्ही रिपब्लिकन सेना थांबणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. जय भीम, जय संविधान.